हॅलो अल्काइन्समध्ये का असतं तुमच्या समोर सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि नेक्स्ट प्रकार आहे अरिल हलाइड. अरिल हलाइड. आता अरिल हलाइड कशाला म्हणतात ते पण या ठिकाणी आपण बघूया. या ठिकाणी अरोमॅटिक रिंग असणं महत्वाचं आहे. अरिल हलाइडचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय, या ठिकाणी अरोमॅटिक रिंग पाहिजे, बेंझिन रिंग पाहिजे. हो का, ही आहे तुमची बेंझिन रिंग. डबल सिंगल डबल सिंगल डबल, हे डबल सिंगल डबल सिंगल डबल, डबल सिंगल डबल सिंगल डबल. हे कोण आहे, कार्बन. ह्या कार्बनच्या भोवताली डबल बॉन्ड आहे, म्हणजे ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसलं आहे, sp2 आहे. आणि हा कार्बन अरोमॅटिक रिंगचा आहे, हा कार्बन अरोमॅटिक रिंगचा आहे, हा कार्बन अरोमॅटिक रिंगचा आहे. लय महत्वाचा आहे. आणि ह्याला जोडलेला आहे हॅलोजन. बघा, म्हणजे अरिल हलाइडमध्ये हॅलोजन ॲटम हा sp2 हायब्रिडायझेशन असलेल्या अरोमॅटिक रिंग मधल्या कार्बनला जोडलेला असतो. बघा बरं का, हॅलोजन ॲटम हा sp2 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो, पण हा कार्बन कुठला पाहिजे, अरोमॅटिक रिंग मधला पाहिजे. म्हणजेच इन अरिल हलाइड हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द sp2 हायब्रिडायझ्ड कार्बन ॲटम ऑफ अरोमॅटिक रिंग. झालं, संपलं. आणि म्हणून अरिल हलाइडमध्ये बाबा हॅलोजन ॲटम हा sp2 हायब्रिडायझेशन असलेल्या अरोमॅटिक रिंग मधल्या कार्बनला जोडलेला असतो. झालं. इन अरिल हलाइड halogen atom is attached to the sp2 hybridized carbon atom of aromatic ring. अजून एखादं उदाहरण बघा जमतंय का, इथं सेम त्या प्रकारेच आहे का, इथे घेऊ आपण CS3 आहे का. बघा बघा, हॅलोजन ॲटम ह्या कार्बनला जोडलाय, ह्या कार्बनच्या बाजूला डबल बॉन्ड आहे, ह्याचं हायब्रिडायझेशन sp2 आहे, आणि हा कार्बन अरोमॅटिक रिंगचा भाग आहे. संपलं. म्हणजे हा सुद्धा का झाला, अरिल हलाइड. अशी कितीही उदाहरणं आपल्याला सांगता येतील बाबांनो. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे एकूण 6 प्रकार. लगा दे सिक्सर, सबके ऊपर लगा दे सिक्सर. 6 प्रकार आहेत बाबा. नंबर 1 अल्किल हलाइड, नंबर 2 अलिलिक हलाइड, नंबर 3 बेंझिलिक हलाइड, नंबर 4 व्हिनिलिक हलाइड, नंबर 5 हॅलो अल्काइन्स, नंबर 6 अरिल हलाइड. अशी एकूण 6 प्रकार. मग प्रत्येक ठिकाणची व्याख्या कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर सांगितलेल्या आहेत. व्यवस्थित बघा, पुन्हा बघा, सर्वांच्या लक्षात येईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.